लोणी काळभोर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतल्या लोणी स्टेशन परिसरात चक्क इराण देशाचे झेंडे लागलेत आणि राष्ट्राध्यक्ष अली खामेनी यांचे फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय आणि गेल्या 3 दिवसांपासून इराणी नागरिक घोषणाबाजी करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। तर लोणी काळभोर पोलीस या संदर्भात आता काही कारवाई करणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। पुणे आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातला विसर्ग देखील आता कमी केला गेला आहे। रात्री विसर्ग 1000 क्युसेकच्या वर होता तो आता 340 क्युसेक पर्यंत कमी केला आहे। पुण्यातला थेटेवाडी धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय। धरण पूर्ण क्षमतेने भरले त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून खळखळून पाणी वाहत आहे। तर हा हिरवागार निसर्ग आणि हा इथला धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय। पुणे मार्केट यार्डमधल्या घाऊक बाजारामध्ये भेंडी, गवार, फ्लावर, कोबी, शेवगा, ढोबळी मिरची या फळभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत, मात्र कोथिंबीर, चाकवत, पुदिना, चुका या पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। आवक कमी झाल्याने भाज्यांच्या दरावर परिणाम होत आहे। पावसामुळे सर्व फळभाज्यांचे दर तेजीत असताना टोमॅटोच्या दरात मात्र घट झाली आहे। पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीला पाठवल्या आणि किरकोळ बाजारात 15 ते 30 रुपये किलो टोमॅटो विकला जातोय, तर घाऊक बाजारामध्ये 100 ते 180 रुपये 10 किलोला विकला जातोय। राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ई पिंक रिक्षा नोंदणीला पुण्यामध्ये सुरुवात झाली आहे। गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात जवळपास 3400 महिलांना ई पिंक रिक्षा देण्यात येणार आहेत। त्यापैकी पुणे शहरामध्ये 2800 महिलांना या रिक्षा देण्यात येणार आहेत।